79 झाले. 79 साली पुलोतचं सरकार होतं. हां? पुलोतचं सरकार होतं. हां, मग तेच पुन्हा आघाडीच होती की. तर त्यावेळेला नॉन टीचिंगसाठी नॉन टीचिंगसाठी त्यांनी मागण्या मान्य केल्या नॉन टीचिंगच्या नॉन टीचिंगच्या पुणे आणि जिल्ह्यासाठी. पुणे जिल्ह्यासाठी. आणि नंतर मग बापाने वगोगाने सगळे मग अख्ख्या महाराष्ट्रात आलं. मग त्याच्यानंतर तुमच्या ह्या तुमचे महाराष्ट्र शासनाचं. महाराष्ट्र शासन सगळं झालं. मग ते सगळ्या शासकीय कर्मचारी ज्या योजना लागू आहेत त्या सगळ्या नॉन टीचिंगला आल्या. लाभ. हे सगळं कोणी केलं? कोणाच्या अखत्यारीत झालं? शरद पवारांचे मुख्यमंत्री असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही ते मानता हा निर्णय घेतलेला हां. त्यावेळेचा. ओके. मानतो तुम्ही म्हणजे लायब्ररी असिस्टंट होता ना? हां, मॉडर्न कॉलेजला. बरोबर आहे. काही लोकांना काही निर्णय कळत नाहीत. म्हणजे एक महत्त्वाचे पॉलिसी मेकिंगचे जे डिसिजन आहेत, हां, जे मुख्य निर्णय आता जे पक्ष बदलतात लोकं, काय इकडून तिकडून उड्या मारतात. त्यापेक्षा हे पॉलिसी मेकिंग ज्यादा महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला आज सांगतो तुम्हाला, की महिला मंडळात 33% आरक्षण कोणी दिलं? शरद पवारने पहिलं दिलंय. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे आता डोंकावले सगळे उड्या मारायला लागलेत. पण मूळ मूळ कुठे? बरोबर आहे. चलो. थँक यू.